गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. दिवाळीचा आजचा पहिला दिवस आहे. आज वसुबारस आणि एकादश असल्यामुळे दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळीची तयारी झालीच असेल ना? भरपूर शाळांना सुट्ट्या लागल्यात आणि काही शाळांना अजून सुट्ट्या लागलेल्या नाही आहेत. पण असो, पहिला आपल्या टायमाला 8-8 दिवस अगोदर दिवाळीच्या सुट्ट्या असायच्या. आता पहिल्यासारख्या शाळाही राहिलेल्या नाही आहेत. मुलांना सुट्टी अचानक देतात. चला, माझ्या मुलांना तर कालच सुट्टी लागली होती, पण आहोंना कामाला जायचं होतं, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठले. आज कामही खूप होती. रूम जरी साफ झाला असला तरी बाजार भरला नव्हता. आज बाजारही भरायचा होता, देवपूजाही करायची होती आणि आहोंचा डब्बाही करायचा होता. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठले. माझं उरकलं. त्याच्यानंतर एक साईडला चहा ठेवला. चहा जर नसेल ना तर माझं डोकं चालायचं बंद होतं. त्याच्यामुळे सकाळी पहिला मला चहा लागतो. दिवसभर जेवायला नसलं तरी चालेल, पण सकाळी जर चहा झाला तर दिवस कसा माझा निवांत जातो. एक साईडला चहा ठेवला. मस्तपैकी देवाची भांडी घासून घेतली आणि आहोंना डब्बाही बनवायचा होता, कारण त्यांना जायचं होतं कामाला. त्याच्यामुळे सकाळी भाजी चपाती करून घेतली. सकाळी एकदा भाजी चपाती बनवलं की दिवसभराचं टेन्शन जातं. मुलांना माझ्या भाजी चपाती आवडते, त्याच्यामुळे दिवसभर काही टेन्शन राहत नाही सकाळी जर भाजी चपाती झाली तर. आणि आज तर कामं एवढी होती ना की काय करावं कुठून करावं तेच समजत नव्हतं. त्याच्यामुळे मस्तपैकी कडक चहा केला, मस्तपैकी घेतला. मिस्टरांचा डब्बा भरला. त्यांना तोंडलीची भाजी आज केली होती आणि चपाती. त्यांचा डब्बा भरून दिल्याच्या नंतर ते गेले कामाला. नंतर देवपूजा करायला घेतली. आज देवबिव घासून बिसून घेतले होते. मुलं तर सुट्टी असल्यामुळे झोपली होती, म्हणून सकाळीच लवकर उरकून घेतलं. कामं आज इतकी होती ना, कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही. दरवर्षी तर आम्ही दिवाळीला गावी असतो, पण ह्या वर्षी आहोंना सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे ह्या वर्षीची दिवाळी आमची इथेच. पण काही म्हणा, दिवाळी सणसूद हा गावालाच खूप छान वाटतो. मस्त मोकळं मैदान, नातेवाईक भरपूर येतात. दिवाळी खरंच खूप गावाला छान होते ना. अंगणात मस्तपैकी रांगोळी काढायची, इतकी छान वाटते. इथं आपल्या गल्लीबोळामध्ये छोटे छोटे दरवाजे, छोटे छोटे हे रांगोळी बिंगोळी काढायची. चला असो, यावर्षीची दिवाळी तर इथेच करायची. त्याच्यामुळे मस्तपैकी सकाळी लवकर उठून सगळी तयारी केली. देवपूजा वगैरे छानपैकी केली. रांगोळी वगैरे दरवाजामध्ये काढली, दिवे वगैरे लावले. मुलांची एक तर सकाळीच सुरुवात झाली होती फटाकडे वाजवायला. माझाही मुलगा उठला की आई माझं पटकन उरक, मला पण फटाकडे वाजवायला जायचे. त्याच्यामुळे त्याचीही तयारी केली. मुलेही लवकरच उठून बसली. मस्तपैकी सगळी तयारी केली. घरातलं फटाफट काम उरकलं. मला जायचं होतं आज बाजार भरायला, कारण घर जरी साफ झालं असलं तरी दिवाळीचा बाजार भरला नव्हता, कारण मुलांचे एक्झाम चालू होते. त्याच्यामुळे दिवाळी बनवली नव्हती मी. आता आज बाजार भरेल आणि संध्याकाळी 1-2 वस्तू तर नक्कीच बनवेल. मग काय, आजचा दिवाळीचा दिवस तर पहिला असा गेलेला आहे गडबडीमध्ये. अजून 4 दिवस कसे जातात ते काय माहिती. तुमची दिवाळी जोरदार असेलच ना मित्रांनो. दिवाळीच्या तुम्हाला खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर चला, काम उरकल्याच्यानंतर पहिला चहा घेतला. चहा घेतल्याच्यानंतर कामं कशी दिवसभराची फटाफट होऊन जाणार आहे. तर चला, असा माझा दिवस गेला. बाय बाय.